तर इथे एक दृश्य आपण बघतोय इचलकरंजीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो तिथे सुरू झालेला आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला जो काही वेग आलेला आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। हा रोड शो इथे सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी ही मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला झालेली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रोड शो साठी दाखल झालेले आहेत। ओपन जीप मधून ते हा रोड शो करताना आपल्याला दिसून येत आहेत। सोबतच खासदार धैर्यशील पाने आणि माजी खासदार प्रकाश आव्हाड हे सुद्धा या जीप मध्ये आहे। ते आपल्याला त्याच्या पाठीमागे जो टेम्पो आहे तो उमेदवारांचा टेम्पो आहे, ते आपल्याला पाहायला मिळतात। या उमेदवारांना महायुतीचा घेऊनच मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो होताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रोड शोला झाल्याचं पाहायला मिळते आणि पूर्णपणे भाजपमय वातावरण आहे ते या रोड शोच्या निमित्तानं आपल्याला दिसून येते। मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते आज इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपकडून सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या पहिल्यांदाच होणाऱ्या या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आहे ते भाजपनं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळते। महायुतीनं चांगलीच कंबर कसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही पहिलीच होणारी निवडणूक आहे। त्या पहिल्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती भाजपचा आणि महायुतीचा झेंडा फडकावा या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून व्यूहरचना आहे जे सुरू होते आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर उमेदवार सुद्धा आहे ते अंतिम करण्यात आलेले नाही। आता उमेदवार अर्ज माघारीच्या नंतरचे आहे ते प्रत्यक्ष ज्या लढते आहेत त्या आता समोर आल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच आता या रोड शोच्या निमित्तानं आहे ते इचलकरंजीमध्ये आलेले आहेत। प्रामुख्याने इचलकरंजीमध्ये अनेक प्रश्न आहेत। वस्त्रोद्योग नगरी म्हणून आहे ती इचलकरंजीची मँचेस्टर अशी आहे ती ओळख राज्यभरात आहे आणि या मँचेस्टर नगरीचा विकासाचा अजेंडा घेऊन आहे ते भाजप महायुती आणि मुख्यमंत्री सुद्धा आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। इचलकरंजीचा पाणी प्रश्न आहे ते प्रामुख्याने अनेक वेळा आहे तो चर्चेला आला, मात्र हा पाणी प्रश्न काही सुटला नाही आणि गेल्याच महिनाभरापूर्वी आहे ते मुख्यमंत्री हे इचलकरंजीमध्ये आले होते आणि त्यांनी पाणी प्रश्न भाजप सोडवेल अशा पद्धतीचा विश्वास आहे ते दिला होता आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज मुख्यमंत्री प्रचाराच्या निमित्तानं नेमकं काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र या निमित्तानं आहे ते रोड शो मुख्यमंत्र्यांचा होतोय आणि रोड शोच्या निमित्तानं भाजपकडून आहे ते जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येते। या दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर महाविकास आघाडीनं या ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे आणि महाविकास आघाडीला कडवं आव्हान आहे ते आता महायुती देताना पाहायला मिळते। एकूणच आता या रोड शोला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळाले। छत्रपती शाहू महाराज पुतळा इथून हा रोड शो आहे तो सुरू होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे, संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे आणि त्यानंतर गांधी चौकामध्ये या रोड शोचं विसर्जन आहे ते होणार आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला दिसून येते आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं की आयारामांमुळे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नाराजीही दिसून आलेली होती। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नाराजी नाट्य पाहायला आपल्याला मिळालेलं होतं, पण आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ही गर्दी मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला झालेली आहे। ज्ञानेश्वर, तर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू झालेला आहे। प्रचाराचं रणशिंग आता फुंकण्यात आलंय। मोठ्या प्रमाणाची गर्दी आपण बघतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क हा महत्त्वाचा आहे। स्थानिक उमेदवारांसाठी मोठे नेते आता प्रचाराच्या तयारीला लागलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांकडून महानगरपालिका प्रचाराची सुरुवात झालेली आहे। महापालिकांचा प्रचारासाठी भाजपनं कंबर कसल्याचं दिसून येत आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात हा रोड शो आपल्याला इचलकरंजीमधून दिसतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या रोड शोला झाल्याचं दिसून येत आहे। मोठे चेहरे जेव्हा स्थानिक लोकांच्या प्रचारासाठी येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी स्थानिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला दिसून येतो आणि तोच उत्साह इचलकरंजीमधून दिसून येतोय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी जागा वाटपावरून बराच संभ्रम झाला, पण आता जेव्हा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही काल संपलेली आहे त्यानंतरचा हा खरा प्रचाराचा रणशिंग फुंकण्यात आलाय। आता नेमका जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांना मनवण्यामध्ये भाजपला यश येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सगळ्यात जास्त बंडखोर उमेदवार त्यांच्याच पक्षामध्ये दिसून येत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समोर हे मोठं आव्हान असणार आहे। आता ही इचलकरंजीतली दृश्य आपण बघतोय। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू झालाय।
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री आता हे प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। महापालिकांच्या प्रचारासाठी आपण बघतोय जागोजागी आता या प्रचार सभा रोड शो हे घेण्यात येणार आहेत। मोठमोठ्या शहरांमध्ये जिथे महापालिका निवडणुका जिथे आहेत आणि मोठमोठे जे शहरं आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री हे स्वतः प्रचारासाठी उतरणार आहेत। जसं की आत्ता आपण इचलकरंजीची ही दृश्य बघतोय। मनपा प्रचाराला सुरुवात झालेली आहे। भाजपनं प्रचारासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या रोड शोला दिसून येते आपल्याला। हातात कमळ घेऊन मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करतायत। सोबत धैर्यशील माने देखील आहेत आणि मागचा जो ट्रक आहे त्या मागच्या गाडीमध्ये सगळे उमेदवार आहेत भाजपचे। त्यामुळे एकंदरीतच हा सगळा रोड शो आता भव्य दिव्य स्वरूपाचा होतोय असं दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या रोड शोला झालेली आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांसोबत त्या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। त्याचबरोबर सुरक्षेची काळजी देखील घेण्यात आलेली दिसून येते। वेगवेगळ्या ठिकाणी आपण राज्यभर बघितलं की नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी हे बंडखोर होते, अनेक ठिकाणी आयारामांना संधी देण्यात आली। त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते बरेच नाराज होते। त्यामुळे स्थानिकांचा देखील राग अनावर झालेला होता। पण आता जेव्हा अर्ज मागे घेण्याची तारीख ही संपलेली आहे तेव्हा आता ते नाराजी नाट्य देखील संपत आलंय। आता एक फायनल यादी उमेदवारांची समोर येईल आणि त्यानंतर आता जसं प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलंय भाजपकडून तसं बाकी पक्षाकडून देखील प्रचाराचं रणशिंग हे लवकरच फुंकण्यात येईल। जागोजागी मोठमोठ्या प्रचार सभा रोड शो याचा धडाका आता सुरू होणार आहे। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते देखील आता प्रचार सभा आणि रोड शोची सुरुवात करतील। त्याचबरोबर विरोधी पक्षातून देखील प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असतात। स्थानिक पातळीवरची गणितं ही वेगळी असतात, पण जेव्हा मोठे नेते या स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरतात तेव्हा नक्कीच लोकांमध्ये वेगळा उत्साह दिसून येतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज रोड शो होतोय आणि या रोड शोला प्रचंड असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत। इचलकरंजीच्या या रस्त्याच्या दुतर्फा आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आहे ती गर्दी केली आणि या निमित्तानं भाजपकडून महायुतीकडून आहे ते जोरदार शक्ती प्रदर्शन इचलकरंजीमध्ये होताना आपल्याला दिसून येते। मुख्यमंत्री या ओपन आहेत ते होत या सगळ्या लोकांना अभिवादन करत पुढे जाताना पाहायला मिळतात। ज्या पाठीमागचा जो ट्रक आहे त्या ट्रकमध्ये ते उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। एकूणच या प्रचाराच्या पालिकाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। रणशिंग आहे ते इचलकरंजीच्या माध्यमातून आहे ते या ठिकाणी भाजप फुंकताना पाहायला मिळते। खरं तर ही पहिल्यांदाच इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासूनची ही निवडणूक आहे आणि ह्या इचलकरंजी महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकण्यासाठी भाजपचं कमळ फुलवण्यासाठी आहे ते मुख्यमंत्री स्वतः आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं इथले स्थानिक आमदार आहेत राहुल आवाडे हे या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। कोणत्याही पद्धतीनं महायुतीची सत्ता इथं आणायची असा चंग या सगळ्या नेत्यांनी बांधल्याचं पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने पाहायला